कथित बोगस ठरावाद्वारे गायरान जमीन देण्याचा प्रयत्न, बेनिक्रे ग्रामस्थांचा तीव्र विरोध. बेनिक्रे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 631 मधील सार्वजनिक विहीर आणि वहिवटीचा डांबरी रस्ता असलेली गायरान जमीन कथित बोगस मासिक सभा ठरावाच्या आधारे खाजगी व्यक्तीला देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या प्रकरणामुळे गावात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून संबंधित जागेवर ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शवला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 21 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मासिक सभेच्या कथित ठरावात विषयपत्रिकेत संबंधित विषय नसताना तसंच सूचक आणि अनुमोदक उपस्थित नसतानाही ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. या ठरावाद्वारे 1988 मध्ये जॅकवेलसाठी जागा दिलेल्या व्यक्तीला पर्यायी जागा म्हणून गायरानातील ही जागा देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. जो ठराव झालाय तो ठराव बोगस झालाय आणि तो कुणी केलाय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ही वाट पूर्वीपास चालत आलेली आहे. पानंद रस्ता आहे आणि त्या सर्व शेतांनी पर्याय मार्ग दुसरा नाही, ही एकच वाट आहे. आणि ह्यासाठी इथं आम्हाला ह्या रस्त्यावर अडचण होत्या, ह्यासाठी इथं जागा कोणाला देऊ नये, ही वाटेसाठी जागा राहावी अशी आमची मंजूर झालाय. बोगस ठराव आहे हा आणि हा आम्हाला मान्य नाही. इथून आम्हाला जायला अडचण आहे. इकडे 200 ते 300 शेतकरी, इकडे उसाचं क्षेत्र आहे, आमची रहिवाटी आहे, इकडे पाण्याची विहीर इथं आहे, सर्वजणी आड, तर आम्हाला जायला अडचण आहे. प्यायची पाण्याची अडचण आहे. संबंधित जागा ही सार्वजनिक वापरातली असून तिथं ग्रामस्थांसाठी सार्वजनिक विहीर तसंच सुमारे 10 घरांच्या वस्तीकडे जाणारा डांबरी रस्ता आहे. या मार्गाचा वापर शेतकरी आपल्या शेतात ये जा करण्यासाठी तसंच जनावरांच्या ने आणीसाठीही करतात. त्यामुळे ही जागा खाजगी ताब्यात दिल्यास सार्वजनिक रस्ता बंद होण्याची आणि विहिरीच्या वापरावरही परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा खाजगी व्यक्तीला देऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे. जमीन देणार आहे असं आम्हाला कळालं म्हणून आम्ही विरोध करालोय. इथं या पाण्याला याय जाय वाट आहे, आड सार्वजनिक आहे, गाव सगळं येतं. इथं रस्ता आम्हाला, आमची घरं तिकडं आहेत, रस्ता आम्हाला इकडं दुसरा पर्याय नाही. ह्या रस्त्यावर जाय, ह्या रस्त्याला काही कुठलं घर बिल कामा नाही, आम्ही काय देऊ देणार. आणि 1960 सालापासून हा पहिल्यापास रस्ता मंजूर झालेला आहे आणि हा ग्रामपंचायत ठराव केला. हा आपल्या ह्या शेतकऱ्याला कुणालाही घेऊन तो ठराव मंजूर केलेला नाही आणि हा रस्ता कायमस्वरूपी आम्हाला शेतकऱ्याला मंजूर आणि चांगला व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि ग्रामपंचायतीने हा रस्ता साखळी रस्ता कधीही दुसऱ्याला देऊ नये. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कथित बोगस ठराव रद्द करावा आणि जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.